नमस्कार. संतोष सरवणकर. थोडं माफ करा मला की एवढे दिवस मी नाही येऊ शकलो. आपले जो आपला जो आम्ही 15 दिवस आपला जो प्रवास होणार होता. काही ह्या काही अडचणीमुळे 4-5 दिवस नाही करता आला मला व्हिडिओ. पण त्याच्यामध्ये असं खूप काही अशा गोष्टी मी निरखून एकदम व्यवस्थित पाहिलं. मला माहिती आहे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की वृद्धाश्रम. काही पोर असे आहेत म्हणजे काही फॅमिली मुलं अशी आहेत की आईचं आता वय झालं की मग आता आईला कुठे घरी ठेवायचं, मग हे सगळं ठीक आहे. त्याच्यानंतर पण दुसरा आज एक विषय म्हणजे या विषयावरती आज जसं आपण बोलतोय आज. विषय असा की मी काही मुलींना म्हणजे आपल्या ज्या आज जो विषय हा पूर्ण चॅप्टर त्याच्यामध्ये महिलाच आहेत पूर्ण. ती मुलगी असो किंवा व्हॉटएव्हर टिल आजीपर्यंत. मी फक्त सांगू शकतो. काही दिवसांपूर्वी मी ज्यासाठी इकडे निघालो होतो, जास्त वय नाहीये, एक 17-18 वय आहे त्याचं, त्या मुलीचं. व्यसन आजकाल मुली कॉलेज च्या पुढच्या लेवलला जाऊन या ठिकाणी जाऊन कोणाच्याही म्हणजे त्याच्या विचारामध्ये भटकून आज जे काही व्यसन वगैरे करतायत, ड्रग्स वगैरे करतायत, ज्या काही करतायत, त्यांच्या आई वडिलांचा काय म्हणजे त्यांची भावना ऐकूनच मी हैराण झालो होतो. म्हणजे त्यांचं एक वेगळं विचारात चालू होतं की बघा हे काय आहे, म्हणजे ह्या वयामध्ये हे लोक काय काय करतायत. दारू झाली, हे झालं, ते झालं, असं झालं. आता हे ठीक आहे. आता म्हणजे ह्या मुलींना एवढं फ्रीडम म्हणजे द्यायचं काय? आता ठीक आहे ना, इंडिपेंडेंट मुवमेंट आहे. इंडिपेंडेंट मध्ये दोन्ही इंडिपेंडेंट मी सांगितलं स्टार्टिंग मध्ये सांगितले होते की नेगेटिव्ह पण आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे. तर नेगेटिव्ह मी पाहिले आणि ती केस शॉर्ट मध्ये मी क्लोज करायला गेलो होतो. तर ती मुलगी म्हणजे संवाद साधताना त्या व्यक्तीने सरळ सरळ सांगितलं, माझं आयुष्य आहे, मला काय सांगायची गरज नाही आहे, मला काय करायचं ते मला सर्व माहिती आहे. मी म्हटलं तुझं वय किती आहे आणि तुला ह्या वयामध्ये डोक्यामध्ये जे काही खूळ भरलंय त्या खुळ्याला तुला जाणं तरी आहे का, त्याचा पुढचा तुझा त्याचा रिझल्ट काय त्या गोष्टीचा, तुझा अभ्यास झाला, तुझं करिअर झालं, या गोष्टी. तिचं सरळ उत्तर आहे की अजूनही तिने मला म्हणजे सरळ ती तोंडावर सांगितलं, मला घेणं नाही करिअर बिरिअर, मी खुश आहे. आता म्हटलं मी पुढे काय बोलणार नाही. त्यांच्या पालकांना मी सरळ सांगितलं ज्या गोष्टीसाठी मी तिकडे तुमच्यामध्ये पोहोचलो होतो, पण मला वाटत नाही की हिला त्या गोष्टीला समजून चालणार नाही. मग आम्ही तो एक दिवस पूर्ण ब्रेक घेतला आणि त्या ब्रेक घेऊन त्यानंतर आम्ही त्या मुलीला बसवलं. मग मी तिच्याशी फ्रेंडली बोललो. फ्रेंडली म्हणजे तिला एक ती आणि मी आम्ही सेपरेट बसून ती व्यवस्थित आम्ही संभाषण केलं की बाबा बेटा काय तुझं प्रॉब्लेम काय, ऍक्च्युली व्यसन करण्याच्या मागचे कारण काय. तर तिने सांगितलं की म्हणजे ती मोकळेपणानंतर बोलायला लागली की असं असं आहे, मला माझे मित्रमंडळी जेवढे आहेत ते सर्व एन्जॉय करतात वगैरे वगैरे, नाईट आउट करतात, रात्री बाहेर जातात, पबला जातात, डिस्को जातात, असं तसं हे ते. मी म्हटलं तिला डायरेक्ट एक क्वेश्चन टाकला, जर काय इमर्जन्सी झाली तुझ्या बरोबर तर तू काय ऍक्शन घेणार ते मला सांग आधी पहिलं. ती ब्लँक होती, टोटल ब्लँक होती. म्हणजे सुरक्षा जर भारतीय सेना म्हणा किंवा लोक म्हणा, आपण सुद्धा म्हणा, मुलींची, आपल्या मुलीची, आपल्या म्हणजे महिलांची आपण सुरक्षा ह्या गोष्टीवरती आता खूप कायदा वाढत चाललाय. जर स्वतःच मुलीच ह्या गोष्टीचा निर्णय घेत आहेत की मला काय फरक पडत नाही, तर कोणीही दोष म्हणजे काय दोष देणार. आता हे रेप केसेस एवढ्या वर्षापासून अराउंड एक लाखोच्या त्याच्या वरचे रेप केसेस झालेत.
आता ह्या ठीक आहे, मी असं म्हणत नाही की सर्वांचा दोष त्याच्यामध्ये होता. मी म्हणतोय एवढं की आता ज्या काही मुली, आता ज्या काही ह्या मुली ह्या जनरेशन मध्ये चालल्या आहेत, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की व्यसन वगैरे आणि हे नाईट आउट वगैरे हे या ज्या पार्ट्याज वगैरे हे जे आहेत, तुम्ही तुमच्या बोलतात ना, सरळ म्हणतो, तुम्ही तुमच्या बापाच्या पैशावरती करत असाल करा, पण तुम्हाला ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला तुम्ही खरंच त्यावेळेस तुमच्या अक्षर डोळ्यात पाणी येईल की तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला खरंच इकडे तिकडे धावपळ करावी लागेल. आज आपली स्त्री आपल्या पूर्ण भारतातली म्हणजे सर्वच ऑल ओव्हर इंडिया, द वुमन शुड बी रेडी फॉर द ऍक्शन. कुठलेही ऍक्शन असू दे, मला समोरचा छेडतोय किंवा जे काय होत आहे ते, हा, पण आपल्याकडनं काय चूक होते तर आपल्याला कळलंच पाहिजे ना, आपल्याकडनं चूक होते करून. त्या मुलीशी व्यवस्थित तिला समजून सांगितलं की बाबा बघ, तू जे काय करतेस ते आज नाही तर उद्या तुझ्यासाठी ते खूप चुकीचं होणार आहे. त्यापेक्षा तू मला मोकळेपणाने सांग की याच्या मागे सोल्युशन काय काढायचं. ती बोलते मला हफ्ताभरामध्ये ऍटलिस्ट 2 दिवस तरी मला नाईट आउट पाहिजे वगैरे हे तसं. अरे म्हटलं नाईट आउट हे सर्व कोणी सांगितलं तुला? मग तिने हळूहळू म्हणजे कसं होतं बघा, आता लिंक कुठे सेट होते, कॉलेजमध्ये मित्रामध्ये मैत्रीमध्ये यांची संभाषण यांची, मग संभाषणामध्ये हा यांची पार्टी होते त्यांची पार्टी होते. आपल्या पूर्ण भारतामध्ये सर्व व्यक्ती करोडो रुपये घेऊन बसलेत का? नाही. कुठल्या फॅमिलीज नाही अफोर्ड करू शकतात, कुठल्या फॅमिलीज मिडल क्लास आहेत, कुठल्या फॅमिलीज रिच फॅमिली आहेतच, पण संदेश हा सर्वांसाठी एकच आहे. तुम्ही स्वतःला वाचवाल, स्वतःला सेफ ठेवाल तर हा पूर्ण भारत देश, पोलीस म्हणा, मिलिटरी म्हणा किंवा कोणीही म्हणा, आपले जेवढेही मुली म्हणजे महिलांसाठी जे कोणी उभे आहेत ते सर्व आम्ही तयार आहोत. हा विषय तोच आहे. इंडिपेंडेंट वुमेन म्हणजे इंडिपेंडेंट म्हणजे तुम्हाला स्वतंत्र भेटा, तुम्ही काही करणार असं तसं नाहीये. इंडिपेंडेंट तो नाहीये. इंडिपेंडेंट हा आहे आपल्या मर्यादेमध्ये इंडिपेंडेंट आहे. मी माझ्या मर्यादेच्या बाहेर जाणार नाही, हा आपला इंडिपेंडेंट आहे. त्या मुलीने ऐकलंही आणि खरंच देवाची कृपा, त्या मुलीने ऐकलं, तिने समजून घेतलं आणि तिला मी पूर्ण पार्श्वभूमी समजवली की बाळा ह्या गोष्टीमध्ये ह्या होतं, त्यावेळेला तुला सपोर्ट करणारा कोण होणार नाही. तू नशेमध्ये असशील तेव्हा तुला हे पण सुचणार नाही की कुणाला फोन करायचं, काय करायचं, त्यावेळेला काहीच कळणार नाही. ठीक आहे, तो मॅटर क्लोज झाला. पण ह्याच्या पुढे आता जो आपण या माध्यमातून बोलतो आहोत, मुली आजकाल मोस्ट ऑफ मुलीच पकडून घेऊया, ज्या 20च्या घरात 20-25च्या घरात आहेत, त्यांना लाईफस्टाईल, मी म्हणत नाही ना लाईफस्टाईल जगू नका, लाईफस्टाईल ही जगा, चांगल्यापणे जगा आणि एकदम तुम्हाला तुमच्या आवडीने जगा. तुम्हाला हवे तसे तुम्हाला म्हणजे तुम्ही फ्रीडम मध्ये राहा. देश आजाद होऊन एवढे वर्ष झाले, आता तुम्हाला पुढे काय सांगायचं? ठीक आहे, पण तिकडे इंडिपेंडेंट तुम्हाला भेटायचा गैरफायदा घ्यायचाच नाहीये. जर तुम्ही स्वतः बोलता ना, तो त्रास स्वतःच तुम्ही तुमच्या अंगावर ओढून घेत असाल तर जेवढे पालक ह्या व्हिडिओला बघत असतील त्यांना मी खरंच हात जोडून विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलीला बसवा, तिला जागेवर, तिच्याशी बोला, प्रेमात बोला, तिला समजवा की बाबा तुझा प्रॉब्लेम काय आहे तो बिनधास्त आम्हाला सांग, आम्ही तुला रागवणार नाही. काय असं काही मुली घरच्यांना किंवा पालकांना सांगण्यासाठी थोडस त्यांच्या मनामध्ये भीती असते की आम्ही हे सांगितलं तर असं होईल तसं होईल. नाही, मी त्या मुलींनाही सांगतो, बिनधास्त तुम्ही तुमचं घरामधील ऍटलिस्ट बाबा, आई किंवा बहीण किंवा भाऊ कोणी असू दे, ज्याच्याशी तुमचं एकदम न्यूट्रल पटतं आणि तो सांगणार नाही कुणाला, तुम्ही त्यांना शेअर करा या गोष्टी आणि प्लीज प्रॉब्लेम मध्ये फसू नका. प्रॉब्लेमच्या बाहेर निघा. आपल्याला पुढे तुम्हाला मी तर म्हणतो भारत देश आता
आज इंडिया टोटली सर्वच म्हणतात आपण ना की आज एक एक औरत एक आज क्या कर सकती है वो पता नहीं चलता. म्हणजे बोलतात ना की एक एक स्त्री ती कुठल्या लेवलला गेलेली आहे तिला काही नेम नाही. म्हणजे तिला एक्सपर्ट ती आज आज पुरुषांना टक्कर देऊन सुद्धा उंचावरती जाऊ शकते. ह्या लेवलला ती करू शकते. पण जर ती मर्यादामध्ये आणि सर्व प्राथमिकता सर्व गोष्टीमध्ये व्यवस्थित असेल आणि तिला सर्व माहिती असेल, तिला एज्युकेशन तिला व्यवस्थित तिला भेटलं असेल, तिला सर्व माहिती असल्याशिवाय नंतरच ती पुढचं पाऊल घेईल. ऍज रेग्युलर टाइम साठी आपण जो आपण वेळ आपण ठरलेला आहे आणि आपला प्रवास सुरू राहील वेगवेगळ्या विषयावरती. आपण 15 दिवसामध्ये ही मालिका पूर्ण कंप्लीट करूया. तोपर्यंत आनंदी राहा.